जगात भक्तीपेक्षा मोठं काहीच नाही. पण खरी भक्ती काय असते याची कसोटी लागली होती जेव्हा संत तुकाराम महाराज स्वतः संकटात सापडले. त्या प्रसंगाची ही कथा आहे, जिथे देवानेच भक्ताची परीक्षा घेतली आणि भक्तानेच देवाला ओळख दिली. तुकाराम महाराज देहूचे रहिवासी, वारकरी संप्रदायाचे तेजस्वी संत. त्यांचा जन्म 1608 साली देहू गावात झाला. बालपणीच त्यांना संसाराचं दुःख आणि अनित्यत्व समजले. त्यांनी अनुभवलं की संपत्ती, वैभव आणि जगातील सुख हे क्षणभंगूर आहे. खरा आनंद फक्त विठ्ठलाच्या नामात आहे. तुकारामांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच संकटं होती. आई-वडील लवकरच गेले. तरुण वयात पत्नी गमावली. व्यापारात नुकसान झालं. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. ते म्हणत, देवा, हे तुझं खेळणं आहे, मी फक्त खेळाडू आहे. भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आहे. तुकारामांना हा विश्वास अंगी होता. ते म्हणत, देहासी वंदिले जगी, तरी न देही मी राहेना. देवा, तुझ्या नावे रंगले मी जगी असता मरेना. ते प्रत्येक संकटात हसत, कारण त्यांना माहीत होतं की देव परीक्षा घेतो, पण त्याग पाहून प्रसन्न होतो. त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. देहू गावात पाणी आणि अन्न दोन्हींची टंचाई होती. जिजाबाई, त्यांची दुसरी पत्नी, संसाराची जबाबदारी निभावत होती. ती म्हणायची, फक्त नाम घेत राहिलात तरी पोट भरेल का? काहीतरी काम करा. तुकाराम हसत म्हणत, जिजाबाई, माझं कामच नाम आहे. देवाचं नाव घेतलं की तो स्वतः पोचतो. लोक त्यांची थट्टा करायचे. कुणी म्हणायचे, तुकाराम वेडे झालेत, संसार सोडून भजनात गेले. पण तुकाराम उत्तर देत, जो देवावर हसतो तो देवाला पाहू शकत नाही. देव श्रद्धेने दिसतो, संशयाने नाही. एक दिवस गावात एक व्यापारी आला. त्याने अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली. तो तुकारामांना भेटायला गेला. त्यांनी सांगितलं, दान कर, पण अभिमान नको ठेवू. जे देतो तो देवच देतो. आपण फक्त निमित्त आहोत. त्या दिवशी गावातील सर्व लोकांना अन्न मिळालं, पण तुकारामांनी स्वतः काही खाल्लं नाही. ते म्हणाले, आम्ही देतो ते देवाचंच आहे, आपल्याला घेण्याचा अधिकार नाही. काळ गेला, पण संकट संपलं नाही. समाजात अनेक पंडित आणि धर्मोपदेशक होते, ज्यांना तुकारामांचा साधा आणि थेट भक्तिमार्ग आवडत नव्हता. ते म्हणत, तुकाराम शास्त्रविरोधी बोलतात, ते वेदांना मानत नाहीत. त्याने तुकारामांना बोलावून विचारलं, तुकाराम, तू कोणता धर्म सांगतोस? तुकाराम म्हणाले, मी धर्म सांगत नाही, मी फक्त सांगतो, देव तुझ्या आत आहे. तू त्याला बाहेर शोधतोस म्हणून सापडत नाही. हे ऐकून पंडित रागावले. त्यांनी तुकारामांची निंदा केली, अपमान केला. पण तुकाराम हसले आणि म्हणाले, निंदा करणारा हितचिंतक आहे, तो माझं अहंकार कमी करतो. एक दिवस असा आला की तुकारामांनी त्यांच्या ओवींची पोथी नदीकाठी ठेवली. त्यांनी स्नानासाठी नदीत प्रवेश केला. पण पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि ती पोथी वाहून गेली. लोक म्हणाले, देवाने त्यांची पोथी घेतली, आता ते संपले. जिजाबाई रेडली. पण तुकाराम शांत होते. ते म्हणाले, जे वाहून गेलं ते माझं नव्हतंच. जर देवाला हवं असेल तर तो परत देईल. तीच खरी परीक्षा होती. रात्रीच्या वेळी तुकाराम मंदिरात बसले. त्यांनी डोळे मिटले आणि विठ्ठलाला हाक दिली, देवा, मी काहीच मागत नाही, फक्त इतकं मागतो, माझ्या ओठांवर तुझं नाव राहू दे. अचानक मंदिरात प्रकाश पसरला. एक सौम्य वाणी आली, तुका, तुझी गमावलंस ते मी राखलं आहे. दुसऱ्या दिवशी लोकांना दिसलं की ती इंद्रायणीच्या पाण्यातून तीच पोथी किनाऱ्यावर कोरडी पडलेली आहे. लोक म्हणाले, हा चमत्कार आहे. तुकाराम म्हणाले, हा चमत्कार नाही, ही भक्तीची शक्ती आहे. मन देवावर एकाग्र झालं की निसर्गही देवाचं कार्य करतो. पण ही फक्त सुरुवात होती. भक्तीची खरी परीक्षा अजून बाकी होती. इंद्रायणीच्या तीरावर तो चमत्कार घडला आणि संपूर्ण देहूगाव अचंबित झालं. लोक म्हणाले, तुकाराम महाराजांचे विठ्ठलाशी प्रत्यक्ष संबंध आहेत. काहींच्या डोळ्यात श्रद्धा आली, पण काहींच्या डोळ्यात मत्सरही. भक्तांना वाटलं, हा संत आहे. देवानं स्वतः त्याची परीक्षा घेतली आणि त्याला उत्तीर्ण ठरवलं. पण जे पंडित त्यांच्या विरुद्ध होते त्यांना हे पटेना.
त्यांनी पुन्हा कट रचला. एका दिवशी देहूमध्ये भांडवलदार, पंडित आणि काही गावातील अधिकारी एकत्र आले. त्यांनी ठरवलं की तुकारामांना सार्वजनिकरित्या प्रश्न विचारायचे. त्यांची भक्ती खरी की खोटी हे सिद्ध करायचं. पुढच्या आठवड्यात संपूर्ण गाव जमलं. नदीकाठावर मोठं व्यासपीठ तयार केलं गेलं. तुकारामांना बोलवण्यात आलं. ते शांतपणे आले. अंगावर फाटका धोतर, डोळ्यात तेज आणि ओठांवर विठ्ठलाचं नाव. एक पंडित पुढे आला आणि म्हणाला, तुकाराम, तू म्हणतोस की भक्तीचं सार फक्त नामात आहे, पण तू कर्मकांड, यज्ञ, वेद, पुराण यांचा अनादर करतोस. तू काय सिद्ध करणार? तुकाराम नम्रपणे म्हणाले, मी कोणतंही ग्रंथ फाडलेलं नाही, पण मी जे जाणतो ते सांगतो. देव भक्तीत वसतो, अभिमानात नाही. मी वेद वाचले नाहीत, पण मी देवाचं नाव घेतलं आणि तो मला समजला. लोक शांत झाले. पंडित पुन्हा म्हणाला, जर तुझं म्हणणं खरं असेल तर देव स्वतः तुझी परीक्षा घेईल. तुकाराम हसले आणि म्हणाले, देवाला मला आजमावायची गरज नाही. मी तर त्याचा सेवक आहे, पण जर त्याला हवं असेल तर मी तयार आहे. काही दिवस गेले. तुकाराम रोजप्रमाणे भजन करीत होते. त्या रात्री त्यांच्या स्वप्नात विठ्ठल आला. त्याचा चेहरा गंभीर होता. तो म्हणाला, तुका, तू म्हणतोस की मी नेहमी तुझ्या सोबत आहे, पण भक्ती म्हणजे फक्त गाणं नाही, त्यात त्याग असतो. मी तुला एक कठीण प्रसंग देणार आहे. पाहू तुझं मन किती स्थिर आहे. तुकाराम नम्रपणे म्हणाले, देवा, परीक्षा घेशील पण सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी गावात बातमी आली. देहूमध्ये चोरांचा हल्ला झाला होता. अनेक घरं लुटली गेली. त्यात तुकारामांचं घरही होतं. त्यांचं सर्व काही गेलं. अन्न, वस्त्र, घरातील मोजकी दागदागिने. जिजाबाई रडत म्हणाली, देव तुझं असं का करतो? तू त्याचं नाव घेतोस आणि तो तुलाच त्रास देतो. तुकाराम शांतपणे म्हणाले, देव जो देतो तो घेतो, पण तो आपल्याला स्वतः जवळ आणण्यासाठी घेतो. वस्तू गेल्या तरी विश्वास राहिला पाहिजे. त्यांनी पुन्हा भजन सुरू केलं. लोक त्यांना पाहून अचंबित झाले. ज्याचं सर्व काही गेलं तो अजूनही हसत आहे. त्यांनी एक ओवी गायली, ज्याचं नाही काही त्याचा आहे सगळं, देवावर ठेवा मन, तोच आहे खरा सखा. पण देवाची परीक्षा इथेच संपली नव्हती. काही दिवसांनी तुकाराम नदीकाठी ध्यान करीत होते. आकाश काळं झालं, वादळ उठलं आणि पाऊस कोसळू लागला. नदीला पूर आला आणि लोकांनी पुन्हा तुकारामांना विनंती केली, महाराज घरी चला, जीव धोक्यात आहे. तुकाराम म्हणाले, देवाच्या नावात राहणाऱ्याला मृत्यूची भीती नसते. त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले, देवा, हे शरीर तुझं आहे. तुझ्या इच्छेशिवाय एक श्वासही हलत नाही. वादळ थांबलं, आकाश स्वच्छ झालं. लोकांना वाटलं जणू निसर्गानेही विठ्ठलाचं नाम ऐकलं. या घटनांमुळे तुकारामांचा लौकिक वाढला. पण काहींना हे पटेना. एक अधिकारी त्यांच्यावर आरोप करू लागला की तुकाराम लोकांना काम सोडून भजनात गुंतवतात. त्याने आदेश दिला, या तुकारामांना बंदी करा, त्यांची पोथी नदीत फेका. लोक संतप्त झाले. पण तुकाराम म्हणाले, देवा, जर ही पोथी तुझी इच्छा नसेल तर ती राहणार नाही. पुन्हा एकदा त्यांच्या ओव्या नदीत फेकण्यात आल्या आणि पुन्हा तोच चमत्कार झाला. काही दिवसांनी ती पोथी किनाऱ्यावर कोरडी दिसली. लोक रडले, नम्र झाले आणि त्या अधिकाऱ्यालाही पश्चाताप झाला. तो तुकारामांच्या पायावर पडला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा घेतली. तुकाराम म्हणाले, देवा जो क्षमा करतो त्याच्या भक्ताने राग धरावा का? भक्ती म्हणजे शांततेचा मार्ग. जेव्हा बाहेरचा जग वाद घालतो तेव्हा भक्त आतल्या शांततेत राहतो. तुकाराम म्हणायचे, भक्ती म्हणजे देह विसरून देवात विलीन होणं. पण एक दिवस तुकाराम स्वतः अंतर्मुख झाले. त्यांना वाटलं, माझ्या ओव्या लोकांना शिकवतात, पण माझ्यात काही जाणायचं बाकी आहे. ते विठ्ठलाला म्हणाले, देवा, मला तुझं दर्शन हवं आहे, पण शरीर घेऊन मी तुला पाहू शकत नाही. मला त्या ठिकाणी ने जिथे तू आहेस. काही दिवसांनी एक अद्भुत प्रसंग घडला. तुकाराम आपल्या घरात बसले होते. काही वारकरी आले आणि म्हणाले, महाराज, पंढरीला चला, विठ्ठलाची यात्रा आहे. तुकाराम हसले आणि म्हणाले, हो, पण यावेळी मी परत येणार नाही. सर्वजण गोंधळले. त्यांनी विचारलं, का महाराज? तुकाराम म्हणाले, देवानं मला बोलवलं आहे. आता माझा देह इथे राहील, पण मी तिथे जाणार जिथे भक्तीचा शेवट नाही. ते भजन करत निघाले आणि सांगतात की त्या दिवशी आकाशातून एक तेजस्वी प्रकाश उतरला. लोकांनी पाहिलं, तुकारामांचा देह त्या प्रकाशात विलीन झाला. लोक रडले, पण त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. कारण त्यांना वाटलं, तुकाराम गेले नाहीत,
ते आजही नामात आहेत. भक्तीची खरी परीक्षा इथेच संपली. कारण भक्ती म्हणजे देहावर, दुःखावर, संकटावर विजय नव्हे. भक्ती म्हणजे आत्म्याचा देवाशी संगम. तुकाराम महाराज गेले, पण त्यांची वाणी राहिली. त्यांची ओवी, त्यांचं नाम आणि त्यांचा विठ्ठलावरील विश्वास हेच आजही प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात धडधडतं. भक्तीची खरी परीक्षा त्यांनी आपल्या आयुष्याने दिली. त्यांनी शिकवलं की भक्ती म्हणजे चमत्कार नाही, भक्ती म्हणजे समर्पण. तुकाराम महाराजांचा शेवटचा प्रवास लोक विसरू शकले नाहीत. त्यांच्या जाण्यानंतरही देहू गावात दररोज भजन, कीर्तन, नामस्मरण सुरूच राहिलं. लोक म्हणायचे, तुका गेला नाही, तो नामात राहतो. त्यांच्या ओव्या आजही जिवंत आहेत. त्यात जीवनाचं सार आहे. एक एक ओवी म्हणजे जीवनाची दिशा आहे. त्यांनी सांगितलं, आपुली भक्ती देवानं समजे, तो खरा देव नाही. तुकाराम म्हणाले की देवाला समजून घेण्यासाठी बुद्धीची नव्हे तर मनाची गरज असते. ते म्हणाले, देव शास्त्रात नाही, तो आपल्या नजरेत आहे. तो शब्दांत नाही, तो अनुभवात आहे. भक्ती म्हणजे बाहेर देव शोधणं नाही, भक्ती म्हणजे आतल्या देवाला ओळखणं. तुकारामांचं आयुष्य म्हणजे भक्तीचा ग्रंथच आहे. त्यांनी जे अनुभवलं ते ओवीत मांडलं. त्यांच्या काळात समाजात अनेक अन्याय, जातीभेद, दंभ आणि शास्त्रांचा अभिमान होता. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की जात न विचारावी, देव भक्त न विचारतो, भाव बघे अंतरीचा. भक्तीचा अर्थ त्यांनी सोप्या भाषेत दिला. भक्ती म्हणजे करुणा. ते म्हणाले, ज्याचं मन दयाळू आहे त्याच्या हृदयातच विठ्ठल राहतो. भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याला परीक्षा आलीच पाहिजे, कारण परीक्षा म्हणजे देवाचा संवाद असतो. देव विचारतो, तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोस? आणि भक्त उत्तर देतो, माझं सगळं तुझंच आहे. तुकारामांच्या जीवनातल्या सर्व परीक्षांनी हेच सिद्ध केलं. व्यापार गेला, संसार गेला, लोकांचा सन्मान गेला, पण देवावरील श्रद्धा कधी ढळली नाही. एकदा एका ब्राह्मणानं त्यांना विचारलं, तुका, तुला इतकं दुःख देऊन देव तुला प्रिय कसा वाटतो? तुकाराम शांतपणे म्हणाले, जो मला दुःख देतो तोच मला ओळख देतो. जर दुःख नसेल तर भक्ती कुठं फुलणार? त्यांचं हे उत्तर म्हणजे भक्तीचं मर्म होतं. भक्ती म्हणजे देवाकडून काही मागणं नाही, भक्ती म्हणजे जे मिळालं त्यात देव पाहणं. त्यांनी शिकवलं की जे काही येतं ते देवाकडून येतं. जो हे समजतो त्याचं आयुष्य विठ्ठलमय होतं. तुकारामांची वाणी समाजाला जागवणारी होती. त्यांनी फक्त देवाचं वर्णन केलं नाही, तर माणसाला माणूस बनवला. ते म्हणाले, पोटापुरतं खा, पण मन भरभरून द्या. जे देतो तो देवाचं कार्य करतो. भक्ती म्हणजे देणं, आणि देणं म्हणजे फक्त वस्तू नव्हे तर प्रेम, क्षमा आणि करुणा देणं. तुकारामांच्या कीर्तनात लोक रडायचे, हसायचे आणि शेवटी शांत व्हायचे, कारण त्यांना वाटायचं की ते विठ्ठलाला स्पर्श करून आले. तुकाराम म्हणायचे, देवाला शब्द नको, भावना हव्या. तू जर खरं प्रेम केलंस तर तो तुला ओळखेल. एकदा त्यांच्या कीर्तनात एक शेतकरी आला. तो रडत होता. त्यानं विचारलं, महाराज, मी रोज देवाचं नाव घेतो, पण माझं दुःख कमी होत नाही, का? तुकाराम म्हणाले, तू नाव घेतोस, पण मनात अपेक्षा ठेवतोस. अपेक्षा म्हणजे ओझं. देवाचं नाव घेताना मन रिकामं ठेवा, मग देव स्वतः भरून काढतो. भक्ती म्हणजे रिकामं होणं. जसं नदी समुद्रात विलीन होते, तसं मन देवात विलीन होणं. तुकारामांनी हे प्रत्यक्ष अनुभवलं. म्हणून ते म्हणाले, माझं काही नाही, सर्व काही तुझं. देवा, तूच माझा आत्मा, तूच माझं जीवन. भक्तीची खरी परीक्षा तिथेच पूर्ण होते जिथे मनात मी उरत नाही. जेव्हा माणूस म्हणतो मी नाही, देव आहे, तेव्हा देव त्याच्यात वसतो. तुकाराम महाराजांचं आयुष्य हे उदाहरण आहे की भक्ती कधीही जगापासून पळून जाणं नाही. ते संसारात राहून, काम करत राहून देवाशी एकरूप झाले. त्यांनी सांगितलं, संसार हा अडथळा नाही, तो साधना आहे. तुकारामांच्या शिकवणीत एक मोठा संदेश आहे. देवाला पाहायचं असेल तर प्रथम माणसाला माफ करा. ते म्हणाले, ज्याने दुसऱ्याला क्षमा केली त्याने स्वतःला ओळखलं. भक्ती म्हणजे क्षमा, भक्ती म्हणजे शांती, भक्ती म्हणजे प्रेम. तुकारामांच्या उवींमध्ये हे सर्व आहे. जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हीच ओवी त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी सांगितलं की देव फक्त मंदिरात नाही, तो गरिबांच्या अश्रूंमध्ये आहे. त्यांनी लोकांना शिकवलं की जेव्हा तुम्ही एखाद्याचं दुःख दूर करता तेव्हा तुम्ही देवाची पूजा करता. भक्तीची खरी परीक्षा म्हणजे हेच. जेव्हा तुम्हाला दुःखातही दुसऱ्याचं दुःख दिसतं, जेव्हा तुम्ही स्वतःचं ओझं विसरून दुसऱ्याला मदत करता. तुकाराम महाराजांनी समाजाला नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी सांगितलं, देव माणसाच्या रूपातच येतो. म्हणून त्यांनी आपल्या ओवीत पुन्हा पुन्हा सांगितलं, देव नसे दूर तो अंतरंगी. त्यांच्या भक्तीत तत्वज्ञान होतं, पण त्या तत्वज्ञानात प्रेम होता. ते विद्वान नव्हते, पण ते ज्ञानी होते. त्यांचं ज्ञान पुस्तकातून नाही, अनुभवातून आलं होतं. तुकारामांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. आजही वारकरी पंढरपूरच्या वाटेवर त्यांच्या ओव्या गातात. तुका म्हणे माझं काही नाही, सर्व काही विठ्ठलाचं. हा वाक्य म्हणजे भक्तीचा शिखर आहे. जेव्हा माणूस म्हणतो मी माझं काही नाही, तेव्हा देव म्हणतो सगळं तुझंच आहे. तुकाराम महाराजांनी शिकवलं की भक्ती ही कधीही बाहेरची गोष्ट नाही, ती एक अंतर्मनाची यात्रा आहे. ते म्हणाले, देव पाहायचा असेल तर मन शांत करा. जिथे मन शांत आहे तिथे विठ्ठल आहे. भक्तीची खरी परीक्षा म्हणजे संकटातही देवावर विश्वास टिकवणं. जेव्हा सर्व काही हरवतं आणि तरीही मन म्हणतं देवा तू माझ्या सोबत आहेस, तेव्हा देव प्रत्यक्ष उतरतो. तुकारामांची कथा म्हणजे हा विश्वास जिवंत ठेवण्याची प्रेरणा आहे. त्याने दाखवून दिलं की भक्ती हा चमत्कार नाही, ती जीवन जगण्याची पद्धत आहे. तुकाराम महाराज गेले, पण त्यांनी मागे ठेवला तो भक्तीचा मार्ग, जो प्रत्येक युगात माणसाला देवाशी जोडतो. त्यांच्या शिकवणीचा शेवट एका ओवीत होतो की जे काही घडे ते चांगल्यासाठीच घडे, विठ्ठलाच्या नावातच खरा आनंद मिळे. भक्तीची खरी परीक्षा म्हणजे ही समज. जेव्हा तुम्ही दुःखातही विठ्ठल विठ्ठल म्हणता, तेव्हा तुमचं मन देवाच्या उंबरठ्यावर पोचतं. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातून हे सिद्ध केलं की भक्ती म्हणजे देहाची नव्हे तर आत्म्याची ताकद आहे. ती शांत असते, पण सर्व काही बदलू शकते. आजही जेव्हा वारकरी आषाढीला पंढरपूरकडे चालतात, त्यांच्या ओठांवर तीच गाणी असतात. तुका म्हणे धावा धावा, विठ्ठल भेटेल वाटेत. त्या पावलान भक्ती आहे, त्या आवाजात तुकारामांचा श्वास आहे. कारण तुकाराम महाराज गेले नाहीत, ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात राहिले आहेत. त्यांनी जगाला दिला तो अमूल्य संदेश, देवावर विश्वास ठेवा, संकटातही हसू शिका. भक्ती म्हणजे देवाकडे जाण्याचं नाही, तर देवाला आत आणण्याचा मार्ग आहे. शेवटचा संदेश. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातून शिकवलं की भक्तीची खरी परीक्षा ही दुःख, हानी आणि अन्यायाच्या काळात घेतली जाते. पण जो या सगळ्यावर श्रद्धा टिकवतो, तोच देवाला प्राप्त होतो. भक्तीचा अर्थ आहे मी आणि देव यात काही फरक नाही. तुकाराम महाराजांनी ही समज जगाला दिली. मोरल आणि CTA. या कथेचा सारांश एकच, भक्ती म्हणजे देवावरचा अढळ विश्वास. संकट आलं तरी मनात विठ्ठलाचं नाम जिवंत ठेवा, तेव्हाच जीवन पूर्ण होतं. जर तुम्हाला तुकाराम महाराजांच्या या प्रेरणादायी कथेतून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहा आणि डिवाइन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत संत नामदेव आणि विठ्ठलाची भेट, भक्तीचा दुसरा अध्याय.